कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वन्य प्राणी तुम्ही कोणी बघितलाय? खरा वाघ कोणी बघितलाय? सर्वांनी बघितलं। कसा? मी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सला होती अगोदर, 8 वर्ष मी तिथे केले। तर आम्ही ग्रुपनी गस्ती करायचो, तर तेव्हा वाघ आहे ना इथून तर 500 मीटर जवळ छान असा बसला होता। तर मग आम्ही सर्व थांबून गेलो एकाच ठिकाणी। मनात तर खूप भीती आली होती, म्हणजे एकदम सामोरासमोर वाघ बघणं म्हणजे अंगात एवढं काळजाचं पाणी पाणी होऊन गेलं होतं त्याच्या। मग म्हणजे सर्वच महिला आमच्यासोबत 2-3 वनमजूर असतात, ते वनमजूर होते आमच्यासोबत आणि एक ज्याच्या बिटात आम्ही गस्त करत होतो ते पण होते राऊंड ऑफिसर म्हणून। तर त्यांनी बोलले घाबरू नका बेटा, मी काही नाही करणार। तर मग आम्ही म्हणजे तसेच थांबलो, जसे आहे तसे। नशीब चांगलं तिथून निघून गेला वाघ। तुम्हाला बघितलं त्याने? हा, आमच्याकडे तो पाहत होता, आम्ही त्याच्याकडे पाहत होतो। काय प्रेमभऱ्या नजरेने किती वेगवेगळे अनुभव असतात ना। तुमच्याही बाबतीत तसंच झालंय? हो, मी तर 5 वर्ष काम केलेलं आहे तिथे वाईल्ड लाईफ मध्ये। त्या गोष्टीमध्ये आम्हाला रानकुत्र्यांची किल सुद्धा बघितली आहे। रानकुत्र्यांनी एका सांबर असतो की नाही, सांबराची लाईव्ह किल बघितली होती। तुम्ही? बापरे। पर्यटक वगैरे जातात तेव्हा वाघ कधी उडी वगैरे मारत नाही? नाही, जिप्सीवर अटॅक नाही करत सर। आणि सर पर्यटक येतात तर त्यांना पण तशी सवय होऊन जातात पर्यटक। बघा आता अशा तुम्ही वेगळ्या फील्ड मध्ये काम करताय। वेगळं म्हणजे तुमच्यासाठी ते काही वेगळं नाहीये, आमच्यासाठी बघताना ते वेगळं आहे। तुम्ही ठरवून गेलेले आहात, निवडलं होतं एक क्षेत्र? नाही सर, आधी नव्हतं ठरलेलं। काही दिवस खूप अडचणीचे गेले माझे स्टार्टिंगचे, हळूहळू मग त्या लोकांमध्ये रुळली आणि खूप छान वाटलं। मग तिथली माणसं फार वेगळी असतात। हो, खूप प्रेम करतात ना। खूप छान। आणि गावात फक्त 25-30 घराचं ते गाव होतं आणि आमची पोस्टिंग अशी असते की आम्हाला सिटीमध्ये राहता येत नाही। जिथे आमचं बीट असेल त्या गावाला म्हणजे गावात बिटाला लागून 2 किलोमीटरवर हेडक्वार्टर असते, तिथेच राहावं लागतं आणि तिथेच। असं बऱ्याचदा होत असेल ना की तुम्ही बीट वरती आहात आणि फोनची रेंज नाहीये? हो सर, रेंजच नसते सर जंगलात। नवीन लग्न झालं होतं आणि मी जेव्हा नवेगावला होती 2-3 दिवस मिस्टरना फोन नाही लागला। ते इतके बेचैन झाले होते की फोन नाही लागत आहे, कशी असेल ही तिथे। अचानक भेटायला आले आणि तेव्हा त्यांना वाटलं, म्हणजे बघितलं तर ते हैराण झाले की तू अशा याच्यात कशी राहते, म्हणजे जंगलात, गावात लाईट नसते कधी आणि छोटंसं मातीचं घर, म्हणजे तू एकदम नागपूरमधून अशा गावात। आणि त्यांना आता खूप एन्जॉय करतात ते वाईल्ड लाईफ, म्हणजे त्यांना म्हणजे प्राऊड फील करतात की माझी वाईफ फॉरेस्ट डिपार्टमेंटला आहे म्हणून। आणि लोकांना खूप सांगत असतं चला चला सफारीला, नेहमी फोन असतात मित्रांचे, अरे कुठेतरी आहे का, आम्हाला सफारीला जाता येईल का? आजकाल तेच चालू असतं त्यांचं। काल आता परवाच्या दिवशीच बोलले की मित्रांना जायचं आहे सफारीला, अरेंजमेंट करून दे। म्हटलं काही होणार नाही आता। काय स्वाभाविक आहे, कारण तुम्ही सगळ्याजणी इतकं काम करत असता आणि वेगळं आहे ना घरापासून दूर राहायचं। तुम्ही जसं सांगताय, माझ्या नजरेसमोर आलं 20-25 घरांचं गाव आणि त्या गावात राहून सुद्धा तुम्ही आनंदाने संसार पण करताय। सर ते गावातले लोक म्हणतात तुमचा वाघ आहे, तुमचे माकड आहे, तुमचे वन्यप्राणी तुमचे आहे म्हणतात ते। हो, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।